हॅलो सर. हॅलो, गुड मॉर्निंग. आज आपल्याला सर्जरीला किती साधारण 3 आठवडे झालेले आहेत. राईट सर. आणि आता 3 आठवड्याच्या नंतर 3 आठवडे आधी आपण गायनेकोमॅस्टियाची सर्जरी केली. हो. आज आता 3 आठवड्याच्या नंतर कसं वाटतंय तुम्हाला? खूप बरं वाटतंय, खूप कॉन्फिडंट वाटतंय. आणि जो मी इथे येऊन डिसिजन घेतला, पहिले तर म्हणजे हे ऑब्झर्व केलं होतं मी टीनेजमध्ये. अराऊंड मी 10 वर्ष हे सगळं फेस केलं आणि फायनली एक डिसिजन घेतला. सरांकडे आलो, सरांनी सजेस्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही ऑप्ट केलं की सर्जरीसाठी जायचं आहे आणि आय कॅन नाउ फील व्हेरी कॉन्फिडंट. बरोबर. आणि आपल्याला कपडे घालायला, टी शर्ट घालायला वगैरे बिलकुल बिलकुल सर. खूप एकदमच कम्फर्टेबली घालतात खूप आपल्याला. comfortable आहे आणि सर्जरी पण खूप सुंदर झालेली आहे. बरोबर सरांनी आहे. पण चांगलं सजेस्ट केलेलं आहे आणि पुढे पण करतील असे उपाय. बिलकुल बिलकुल. म्हणजे प्रोसेस सगळी स्मूथ होती. स्मूथ झाली आहे आणि आणि मला बिलकुल त्रास नाही. हा ते पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जी सर्जरी झाली ती बहुतेक एक किंवा सव्वा तासाची प्रोसिजर असेल, पण मी बस ॲडमिट झालो मला ते माहिती आहे आणि नंतर माझा डिस्चार्ज झालं ते माहिती आहे. बरोबर आहे. प्रोसिजर जी झाली त्यामध्ये बिलकुल पेनलेस होतं. पहिले तर पेनलेस होतं, काही त्रास झाला नाही. बिलकुल नाही, मला कळालंच नाही ॲक्च्युली. आणि चांगला एक्सपिरियन्स होता एक. बिलकुल चांगला एक्सपिरियन्स होता. बिलकुल. आणि तुला नंतर पण सर्जरीच्या नंतर पण जो काय सपोर्ट लागतो, आपण बोलतो, ते सगळं तुला व्यवस्थित मिळालेलं. बिलकुल डायरेक्टली माझ्यासोबतच तू कॉन्टॅक्टमध्ये होता. कॉन्टॅक्टमध्ये होतो मी. व्हॉट्सअप केलं, काही प्रॉब्लेम झाली ते पण व्हॉट्सअप केलं. त्याच्यानंतर रिप्लाय पण लगेचच आलेला आहे. बरोबर. त्यामुळे काही प्रॉब्लेम तर बिलकुल मला आत्तापर्यंत तर बिलकुलच नाही झाला आहे. छान छान. आणि आता सगळं हील पडून गेलेलं आहे, एकदम व्यवस्थित छान शेप पण आलेलं आहे. बिलकुल बिलकुल. अजून चांगलं होत जाणार आहे. हो. छान. तर कोणाला असेल गायनेकोमॅस्टिया किंवा तो त्रास सहन करत असेल मे बी, कपडे बरोबर घालता येत नाही. ॲक्च्युली गायनेकोमॅस्टियामध्ये पेनपेक्षा जास्त मेंटल हॅरासमेंट जास्त असतं. राईट. सगळ्यात पहिले तर सेल्फ एक्सेप्टन्स आहे की तुम्हाला ते एक्सेप्ट करावं लागेल. ते आहे आणि त्याचं क्युअर पण आहे. भलेही तो सर्जरी थ्रू असेल. पहिले तर आपल्याला कळत नाही ते आहे काय ॲक्च्युली. तर बॉडीमध्ये असं झालं की आपण कोणासोबत डिस्कस करत नाही. हार्डली कोणत्या मित्रासोबत किंवा इव्हन पॅरेंट्ससोबत आपण डिस्कस करत नाही. याच्यामध्ये आपण खूप लॅक करतोय, आपण खूप मोठी चूक करतोय. खूप काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही डिस्कस करा सगळ्यांशी, येऊन एका सर्जनला भेटा. ऑफकोर्स सर नागपूरमध्ये अवेलेबल आहेतच. सर ऑफकोर्स गाईड करतील तुम्हाला. आणि याच्यामध्ये काही असं वेगळं असं काही नाही आहे. काही फक्त जे जेनेटिकल चेंजेस होत आहेत त्याच्यामुळे ते आहे. त्यामुळे याच्यामध्ये घाबरायसारखं खूप काही कारण नाही आहे. डिस्कस करा सगळ्यांशी, येऊन एका सर्जनला भेटा. एका चांगल्या सर्जनला भेटा. नागपूरमध्ये बिलकुल सर आहेतच अवेलेबल. बिलकुल. आणि करून मोकळं व्हा. बिलकुल बिलकुल. लवकर. मी स्वतः खूप वेळ घालवला आहे. ते मी नव्हतं करायला पाहिजे. स्वतःला एक्सेप्ट लवकर करायला पाहिजे होतं, डिस्कस लवकर करायला पाहिजे होतं आणि लवकर यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. बिलकुल. चला, थँक्यू. थँक्यू सो मच.